स्पर्श नावाचा गुण आहे. स्पर्श नावाच्या गुणाविषयी चर्चा करतात. त्वगेंद्रिय मात्र ग्राह्यो गुणः स्पर्शः. म्हणा. त्वगेंद्रिय मात्र ग्राह्यो स च त्रिविधः शीतोष्णानुष्णाशितभेदात् पृथ्वी जल तेजो वायुवृत्तिः तत्र शीतो जले उष्णस्तेजसी अनुष्णाशितः पृथ्वी वायोः. लक्षण करतात. स्पर्श नावाच्या गुणाचं लक्षण करतात. काय? त्वगेंद्रिय मात्र ग्राह्य गुणः स्पर्शः. त्वगेंद्रियानेच ज्याचं ग्रहण होतं त्याला म्हणायचं स्पर्श. असा जो गुण आहे त्याला काय म्हणायचं? स्पर्श. लक्षणामध्ये दोन भाग आहेत है ना. पहिल्या भागाला काय नाव असतं? विशेष. दुसऱ्या भागाला काय नाव असतं? विशेष ना. त्वगेंद्रिय मात्र ग्राह्य केवळ त्वगेंद्रियानेच ज्याचं ग्रहण होतं असा गुण त्याला म्हणायचं स्पर्श. तो स्पर्श तीन प्रकारचा आहे. स च त्रिविधः. तो किती प्रकारचा आहे? तीन प्रकारचा. शीत शीतः उष्ण अनुष्णाशित भेदात. शीत स्पर्श, उष्ण स्पर्श आणि अनुष्णाशित स्पर्श. किती प्रकारचा आहे तो स्पर्श? तीन प्रकार. एक तर गरम स्पर्श असणार, एक थंड स्पर्श असणार आणि एक गरमही नाही आणि थंडही नाही. त्याला म्हणायचं अनुष्णाशित. काय म्हणायचं? अनुष्णाशित. नवीन आहे की नाही? अनुष्णाशित. एक आपल्याला गरम माहिती आहे, एक थंड गार माहिती आहे. गरम आणि गारच. अनुष्णाशित माहित होतं का? कळालं की नाही? हा बरं. कोमट नाही. कोमट म्हणलं गरमच झालं. ते कोमट म्हणलं काय झालं? गरमच झालं. थोडं गरम म्हणजे गरमच. गरमही नाही आणि थंडही नाही. गरमही नाही आणि थंडही नाही. थोडं गार म्हणलं तर गारच झालं. ते कुठं गेलं? गारकडे. थोडं गरम म्हणलं की गरमकडे गेलं. ते गरमही नाही गारही नाही. त्याला म्हणायचं अनुष्णाशित. पृथ्वी जल तेजो वायुवृत्ती. हा स्पर्श पृथ्वीवरही राहतो, जलावर राहतो, तेजावर राहतो आणि वायूवर राहतो. किती जणांवर राहतो? 4 जणांवर. 4 द्रव्यावर राहतो. गुण कुठं राहत असतात? गुण हे द्रव्यावर. गुण कुठं राहतात? द्रव्यावर. मग कोणत्या द्रव्यावर हा गुण राहतो? कोणता गुण? स्पर्श नावाचा गुण. कोणत्या द्रव्यावर राहतो? 4 द्रव्यावर राहतो. कोणत्या? किती द्रव्यावर? 4 द्रव्यावर. 4 द्रव्य कोणकोणते? पृथ्वी जल तेज वायू. आणि वृत्ती. वृत्ती हे द्रव्य नाही. वृत्ती म्हणजे राहतो है ना. पृथ्वीवर स्पर्श आहे की नाही? पृथ्वीला पृथ्वीचा स्पर्श आहे. त्याच्यानंतर जल. जलाचा स्पर्श होतो की नाही? होतो. तेज. तेज म्हणजे अग्नीचा. त्याच्यानंतर वायू. वायू पण स्पर्शवाला आहे की नाही. तत्र शीतोष्ण शीत जले. तिथं तत्र म्हणजे ह्या 4 जणांपैकी. कोणते 4 जण? पृथ्वी जल तेज वायू. या 4 जणांपैकी शीत जो स्पर्श असतो तो कुठं राहतो? जले. कुठं राहतो? जलावर. जले. कळालं. त्याच्यानंतर उष्ण स्पर्श कुठं राहतो? उष्ण तेजसी. उष्ण स्पर्श कुठं राहतो? तेजावर राहतो. आणि अनुष्णाशित पृथ्वी वायोः. अनुष्णाशित स्पर्श कुठं राहतो? पृथ्वी आणि वायूच्या ठिकाणी. वायूचा स्पर्श थंड आहे की गार आहे? अनुष्णाशित. पृथ्वीचा स्पर्श थंड आहे की गार आहे? अनुष्णाशित आहे. तेजाचा स्पर्श कसा आहे? उष्ण. आणि जलाचा स्पर्श कसा आहे? शीत आहे म्हणजे थंड आहे. कळालं? कळालं की नाही? चांगलं कळालं का? कळून चुकलं? आता एवढंच लक्षण केलं तेवढं
त्वगिंद्रिय मात्र ग्राह्य स्पर्श काय त्वगिंद्रिय मात्र ग्राह्य स्पर्श गुणपद टाकायचं नाही. त्वगिंद्रिय मात्र ग्राह्य स्पर्श म्हणजे नुसत्या त्वगिंद्रियाने ज्याचं ग्रहण होतं त्याला म्हणायचं स्पर्श. तर लक्षण कुठं जाईल? लक्षणाची अतिव्याप्ती होईल का नाही? कुठं लक्षणाची अतिव्याप्ती होती? स्पर्शत्वावर अतिव्याप्ती होईल. कशावर? स्पर्शत्वावर. ज्या इंद्रियाने जो गुण कळतो त्याच इंद्रियाने त्याची जाती सुद्धा कळते. त्वगिंद्रियाने गुण कळतो कोणता? स्पर्श नावाचा गुण कळतो. आणि मग त्वगिंद्रियानेच काय कळणार? स्पर्शत्व नावाची जाती सुद्धा कळणार. मग एवढंच जर लक्षण केलं त्वगिंद्रिय मात्र ग्राह्य आणि ती जाती जी आहे ती कशी आहे? केवळ त्वगिंद्रियानेच कळणार आहे ना? अन्य ठीक कशाने कळणार? त्वगिंद्रियानेच कळणार आहे. म्हणून कशावर अतिव्याप्ती होईल? कशावर? जातीवर. स्पर्शत्व जातीवर. स्पर्शत्व जातीवर अतिव्याप्ती होईल. म्हणून कोणतं पद टाकायचं? गुणपद टाकावं लागतं. बर. त्याच्यानंतर हे तेच सांगतात स्पर्शत्वादो अतिव्याप्ती वारणाय गुण इति. स्पर्शत्वावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून गुणपद टाकलेला आहे. बर. एवढंच लक्षण केलं. गुणः स्पर्शः. गुणः स्पर्शः. तर कशावर अतिव्याप्ती होईल? अन्य गुणावर अतिव्याप्ती होईल. रूपादो अतिव्याप्ती वारणाय त्वगिंद्रियेति. म्हणून कोणतं पद टाकायचं? त्वगिंद्रिय मात्र ग्राह्य हे पद टाकायचं. त्यानंतर मात्रपद आहे मध्ये की नाही? त्वगिंद्रिय मात्रपद आहे की नाही? मात्रपद नाही टाकलं तर कशावर अतिव्याप्ती होईल? त्वगिंद्रिय ग्राह्य गुण. त्वगिंद्रियाने ग्रहण होणारे गुण कोणते येतं? संयोग कळतो की नाही? असा संयोग कशाने कळतो? त्वगिंद्रियाने कळतो संयोग सुद्धा. म्हणून त्वगिंद्रिय ग्राह्य गुण कोण झाला? संयोग झाला. त्वगिंद्रिय ग्राह्य गुण आता हे एक आणि हे किती आहे? दोन आहे. संख्या आहे की नाही? दोन कळतात की नाही? मग स्पर्शानं दोन आहेत संख्या सुद्धा कळते. संख्या गुण आहे की नाही? मग त्वगिंद्रिय ग्राह्य गुण संख्या. त्वगिंद्रिय ग्राह्य गुण संयोग. त्वगिंद्रिय ग्राह्य कोण होईल? स्पर्श सुद्धा होईल. म्हणून मात्र पद टाकायचं. त्वगिंद्रिय मात्र ग्राह्य गुण कोण आहे? फक्त स्पर्शच आहे, दुसरे नाही. कळलं? त्यानंतर तत्र येती. तत्र कुठं आला शब्द? तत्र पहा. तत्र शीतोष्ण जले. शीतो जले आहे की नाही? तत्र येती. पृथ्वी आदी चतुष्टय. पृथ्वी आदी चतुष्टय. तत्र म्हणजे कुत्र? पृथ्वी आदी चतुष्टयामध्ये शीत जो स्पर्श असतो तो कोणाचा असतो? जलाचा असतो. शीत इति शीत स्पर्श. उष्ण इति उष्ण स्पर्श. नुसतं शीत उष्ण टाकला तिथं. शीत उष्ण म्हणजे काय? शीत स्पर्श उष्ण स्पर्श असं समजायचं. कळलं? आता रूपादी चतुष्टयम पृथ्व्याम पाकजम अनित्यम च. म्हणा रूपादी चतुष्टयम पृथ्व्याम पाकजम अनित्यम च. म्हणा रूपादी चतुष्टयम पृथ्व्याम पाकजम नित्यं च. अन्यत्रा पाकजम नित्यामनित्यं च. अन्यत्रा पाकजम नित्यमनित्यं च. नित्यगतम नित्यम अनित्यगतम अनित्यम. नित्यगतम नित्यम अनित्यगतम अनित्यम. रूपादी चतुष्टयम. रूपादी चतुष्टय म्हणजे चार गुण. रूप आहे आधी ज्याचे असे चार गुण कोणकोणते? रूप, रस, गंध, स्पर्श. हे चार. रूपादी चतुष्टयम पृथ्व्याम. हे कुठे राहतात? पृथ्वीच्या ठिकाणी. चार गुण राहतात. कोणकोणते? रूप, रस, गंध, स्पर्श. रूपही पृथ्वीच्या ठिकाणी आहे. रसही स्पर्शच्या ठिकाणी आहे. पृथ्वीच्या ठिकाणी. पुन्हा रूप, रस, गंध पृथ्वीच्या ठिकाणी आहे आणि स्पर्श पृथ्वीच्या ठिकाणी आहे. पृथ्व्याम. रूपादी चतुष्टयम पृथ्व्याम पाकजम. ते कसे आहेत? पाकज आहेत. हे चार गुण कसे आहेत? पाकज. पृथ्वीच्या ठिकाणी राहून कसे आहेत? पाकज आहेत. आणि पुन्हा अनित्यम च. ते कसे आहेत? अनित्य आहेत. हे चार पृथ्वीच्या ठिकाणी राहतात. अनित्य रूपाने राहतात, नित्य राहत नाहीत. आणि पाकज रूपाने राहतात. कसे राहतात? पाकज. आता हे पाकज म्हणजे काय? पाकज म्हणजे विलक्षण तेज संयोग.
पाकज म्हणजे काय? विलक्षण विलक्षण तेज संयोगाला पाकज म्हणतात. काय म्हणतात? पाक म्हणतात. काय म्हणतात? पाक. आणि त्या विलक्षण तेजापासून जे उत्पन्न होतात त्याला म्हणायचं पाकज. पाक कशाला म्हणायचं? विलक्षण तेज संयोग. किंवा पाक नाम विजातीय तेज संयोग. विलक्षण तेज संयोग किंवा विजातीय तेज संयोग दोन्हीपैकी काहीतरी लक्षात लिहा. त्याला पाक म्हणायचं. काय म्हणायचं? पाक. आणि पाकज म्हणजे विलक्षण तेज संयोगापासून जे उत्पन्न झाले त्याला म्हणायचं पाकज. कोण उत्पन्न झाले? रूपादी चतुष्टय. रूपादी चतुष्टय म्हणजे 4 गुण. कोणकोणते 4 गुण? रूप रस गंध आणि स्पर्श. हे 4 गुण कसे आहेत? पाकज आहेत. कसे आहेत? पाकज. विलक्षण तेज संयोगापासून होतात. पण ते कुठे राहतात? पृथ्वीमध्ये अनित्य आहेत आणि पाकज आहेत. कोण? हे 4. कोणकोणते 4? पृथ्वी, रूप रस, गंध, स्पर्श. हे 4 है ना. पाकज. आता पृथ्वी घ्या. एखादा आंबा घ्या. आंबा पृथ्वी आहे की नाही? कच्चा आंबा घेतला. कच्चा आंबा पृथ्वी आहे की नाही? त्याला काय करायचं? विलक्षण तेज संयोग करायचा. विलक्षण तेज संयोग करायचा म्हणजे काय करायचं? भुशामध्ये ठेवून द्यायचा. कशात ठेवायचा? भुशामध्ये किंवा ज्वारीत ठेवून द्यायचा. मग 2 दिवसानं त्याच्यात काय होतं? त्याचं रूप बदलतं, त्याचा रस बदलतो, त्याचा गंध बदलतो आणि त्याचा स्पर्श सुद्धा बदलतो. काय केल्याने बदलतो? विलक्षण गरमीला ठेवणं म्हणजेच काय करणं? विलक्षण विलक्षण ते स्वयं. तुम्हाला वाटलं आता नेमकं कायच असं पिकू घालणं. काय करणं? पिकू घालणं. विलक्षण तेज संयोग. आता तुम्ही घाबरून गेले आहे का नाही? शंकर महाराज तर लयच घाबरले. आता काय शास्त्र सांगतो पण आपल्या भाषा सांगतो. अवघड सांगितलं महाराज. लय खोल गेले याच्यात असं तुम्हाला वाटलं. पण सोपी पोथी काय अवघड नाही. आलं. विलक्षण तेज संयोग म्हणजे काय? पिकू घालणं नाही. विलक्षण तेज. आता इथं पिकू घालणं हे विलक्षण तेज आहे. कुठं कुठं दुसरं असणार. आता माठ आहे. कुंभारानं काय बनवला? माठ. पण कच्चा माठ आहे. मातीचा माठ बनवला आणि मग त्याला काय काय घेतलं? भट्टीत घातलं. त्याला काय म्हणतात? कुंभाराचा आवा. काय म्हणतात? आवा. आव्यामध्ये टाकला. कोण? माठ. मग त्याला विलक्षण तेज संयोग दिला. मग विलक्षण तेज संयोग दिल्यानंतर मग तो माठ बाहेर काढला. त्याचा काय काय बदललं? त्याचं रूप बदललं. पहिले रूप कसं होतं? पहिलं काळं मातीसारखं होतं. नंतर आता पांढऱ्या पांढऱ्या भुरकट झालं. रूप बदललं. पुन्हा त्याचा स्पर्श बदलला. स्पर्श बदलला. पहिला मऊ स्पर्श होता. माती होती तेव्हा. आता कडक झाला. त्याच्यानंतर सुगंध बदलला. पहिला वेगळा गंध होता आणि आता भाजल्यानंतर वेगळा गंध झाला. आणि पुन्हा रस बी बदलला. ते आता चाटून पाहतो. चव पण बदलली का नाही त्याची? रस पण बदलला. आंब्याचं सुद्धा पहिला काय होता? कडक होता. नंतर मऊ झाला. स्पर्श. पहिला कसा होता? आंबट आंबा होता. नंतर कसा झाला? गोड झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा पहिला हिरवा होता. मग पिवळा झाला. त्याच्यानंतर गंध. पहिला गंध कसा होता? आंबट गंध होता. नंतर कसा गंध झाला? गोड झाला. यालाच काय म्हणायचं? विलक्षण तेज. पृथ्वीच्या ठिकाणी काय? 4 आहेत. आणि ते कसे आहेत? अनित्य आहेत. आणि पुन्हा कसे आहेत? पाकज आहेत. पाकज म्हणजे विलक्षण तेज संयोगाने बदलणारे. विलक्षण तेज पासून उत्पन्न होणारे. बात समज में आई की नाही? झालं. विलक्षण तेज संयोग म्हणजे काय? पाकज म्हणजे विलक्षण तेजापासून उत्पन्न झालेले. कोण? रूपादी चतुष्टयम. रूपादी चतुष्टयम. रूपादी 4. ते कुठे राहतात? पृथ्वीवर. कशा रूपाने राहतात? पाकज रूपाने राहतात. पुन्हा कसे राहतात? अनित्य. नित्य नाहीत, अनित्य आहेत. अन्यत्र अपाकजम. अन्यत्र जे आहेत ते रूप रस गंध स्पर्श हे कसे आहेत? अपाकज. अपाकज म्हणजे विलक्षण तेज संयोगाने त्याच्यात काय बदल होत नाही. विलक्षण तेजापासून उत्पन्न झालेले नाही. त्याला म्हणायचं अपाकज. कुठं राहतात हे रूपादी चतुष्टय? किती जागेवर राहत असतात?
पृथ्वीवरच का रूप रसगंध कुठं कुठं राहतो रूप रसगंध स्पर्श रूप पृथ्वीवर राहतं त्याच्यावर राहतं की नाही राहते त्याच्यावरही राहतं रूप त्याच्यावर त्याच्यानंतर कशावर राहतं पाण्यावर जलावरही राहतं पुन्हा कशावर राहतं अग्नीवर रूप रसगंध तिघावर राहतं कुठं पृथ्वी जल आणि वायूवर राहतो व्हय रूप? तेज पृथ्वी जल तेजावर कोण राहतं रूप रूप झाल्यानंतर कोणता दुसरा गुण आहे रस रस कुठं राहतो पाण्यावर आणि पृथ्वीवर पृथ्वी आणि पाण्यावर दोन ठिकाणी रस राहतो त्याच्यानंतर कोणता गुण आहे गंध गंध कुठं राहतो फक्त पृथ्वीवर स्पर्श कुठं राहतो स्पर्श का पृथ्वीवर पण राहतो पृथ्वी जल पृथ्वीवर जलावर पुन्हा त्याच्यावर वायूवर स्पर्श त्याच्यावर राहतो आणि वायू 4 ठिकाणी राहतो आलं का लक्षात मग हे अन्यत्र जे आहेत अन्यत्र रूपादी 4 आहेत कुठं 3 आहेत कुठं 2 आहेत कुठं 1 आहे की नाही ते अन्यत्र म्हणजे पृथ्वीला सोडून कसे आहेत अपाकज आहेत अपाकज म्हणजे विलक्षण तेजापासून उत्पन्न झालेले नाही आणि कसे आहेत नित्यमानित्यमच कुठं नित्य आहेत कुठं अनित्य आहेत नित्यगतम नित्यम अनित्यगतम अनित्यम नित्याच्या ठिकाणी नित्य आहेत आणि अनित्याच्या ठिकाणी अनित्य आहेत हे चारही कसे आहेत पृथ्वी आप तेज वायू पृथ्वी आप तेज वायू आणि अजून काय राहिलं पृथ्वी आप तेज वायू 4 झाले ना हे 4 कसे आहेत नित्य पण आहेत आणि अनित्य पण आहेत नित्य कसे आहेत नित्य कार्यरूपाने आणि नित्य कसे आहेत परमाणु रूपाने अनित्य कसे आहेत कार्यरूपाने आहे तर मग जे परमाणु रूपाने नित्य आहेत त्याच्या ठिकाणी नित्य कोण आहेत हे रूपादीचे रूप आहेत आणि अनित्याच्या ठिकाणी कसे आहेत अनित्य नित्यगतम नित्यम अनित्यगतम अनित्यम कळलं का अनित्यगतम अनित्यम समजला ना विषय विषय समजला म्हणतात तर पदकृत्य कुठे पदकृत्य नाही पदकृत्य नाही बा एकदा नाही आता या न्यायबोधीला पदकृत्य न्यायबोधी पाहू मग संपलं तर पहा किती पुस्तक झालं अर्ध पुस्तक शिकली वा तुम्ही आता किती गुण झाले 4 गुण हे 4 गुण 4 द्रव्यावर राहणारे 4 गुण आहेत मुख्य आहे की नाही परत सांगा ना एकदा काय अनित्य नित्यगतम नित्यम अनित्यगतम अनित्यम सरल है क्या इसमें कठिन है क्या दिख रही है आपको अन्यत्र म्हणजे पृथ्वीला सोडून अपाकज आहेत कोण रूपादी 4 पृथ्वीला सोडून दुसरीकडे राहतात पण कसे राहतात अपाकज रूपाने राहतात म्हणजे विलक्षण तेज संयोगापासून उत्पन्न न होणारे आहेत कुठं दुसऱ्या द्रव्यांच्या ठिकाणी पृथ्वी सोडून मग नित्य आणि अनित्य दुसरे द्रव्य कसे आहेत काही नित्य आहेत काही नित्य अनित्य नाही नित्य अनित्यच आहेत परमाणु रूपानं नित्य कार्यरूपानं अनित्य आहेत तर नित्यगतम नित्यम नित्य द्रव्य आहेत त्याच्या ठिकाणी परमाणु रूपान जे नित्य आहेत त्याच्या ठिकाणी हे नित्य आहेत कोण रूपादी आणि अनित्य जे कार्यरूपान आहेत त्याच्या ठिकाणी कसे आहेत अनित्य रूपादी चतुष्टय 4 अनित्य कार्यरूपाने अनित्य असते की पाणी असं दिसणारं जे पाणी आहे ते अनित्य की नाही मग त्याच्यावरचं रूप पाण्यावर रूप राहतं की नाही आणि ते बी कसं आहे अनित्य आणि परमाणु रूपा सगळे परमाणु कसे आहेत पाण्याचे नित्य आहेत मग परमाणूच्या ठिकाणी रूप आहे की नाही आहे ते नित्य रूप झालं काय कठीण आहे तुमच्या आता कोणता गुण आला संख्या नावाचा कोणता गुण आला संख्या नावाचा गुण टाइम काय झाला रे 20 मिनिटं झाली 20 मिनिटं झाली 10 मिनिटात एवढं आवरलं पाहिजे नाही आवरल्या पान
एकत्वादि व्यवहार हेतु संख्या सा नवद्रव्य वृत्ति एकत्वादि परार्ध पर्यंता एकत्वं नित्यम अनित्यम च नित्यगतम नित्यम अनित्यगतम अनित्यम द्वित्वादिकम तु सर्वत्र अनित्यमेव एकत्वादि व्यवहार हेतु संख्या एकत्व आदि व्यवहार होतात ना 1 2 3 4 5 6 7 8 1000 असे जे असा जो व्यवहार होतो त्या व्यवहाराला कारण कोण आहे संख्या आहे कळलं 6 नवद्रव्य वृत्ती ही संख्या नवही द्रव्यावर राहते ठीक नाही सर्व द्रव्यावर ही संख्या राहते 9 ला 9 द्रव्यावर राहते एकत्वादी परार्ध पर्यंत ही किती आहेत कुठून सुरू होती एकापासून तर परार्धापर्यंत परार्ध परार्ध काय जसं एक आहे तसं परार्ध 1000 लाख त्याचा श्लोक येणार आहे आपल्याला एकत्वम नित्यम अनित्यम च एकत्व कसं आहे नित्य पण आहे आणि अनित्य पण आहे एकत्व कसं आहे नित्य पण आहे आणि अनित्य पण आहे नित्यगतम नित्यम जे नित्याच्या ठिकाणी एकत्व नित्य आहे आणि अनित्यगतम अनित्यम अनित्याच्या ठिकाणी एकत्व अनित्य आहे कळलं जे एक आहे एक कोण आकाश एक आहे की नाही मग आकाश एक आहे आकाश कसं आहे नित्य आहे मग एक त्याच्या ठिकाणी एकत्व संख्या सुद्धा नित्य आहे कशी आहे नित्य आहे काल एक आहे की नाही मग कालाच्या ठिकाणी संख्या एकत्व जे आहे ते एकत्व कसं आहे नित्य कसं नित्यगतम नित्यम नित्याच्या ठिकाणी नित्य आणि अनित्यगतम अनित्यम आता अनित्य पृथ्वी आहे का नाही घटपट मठ हे कसे आहेत आणि त्याच्या ठिकाणी एकत्व असतं ते पण अनित्य घटपटला एकत्व गेलं द्वित्वादिकम तू सर्वत्र अनित्यम आणि द्वित्वादिक जे आहेत एकला सोडून जितके बी मग 1 2 3 4 5 6 सगळे कसे आहेत अनित्य कसे आहेत अनित्य संख्या आहेत त्या बाकीच्या कशा आहेत अनित्य संख्या नित्य संख्या कोणती आहे एकच आणि अनित्य संख्या बाकीच्या 2 पासून सगळे अनित्य आहेत कळालं एकत्वादि प्रकारकः य व्यवहारः एको दौ इत्याद्यात्मक तस्य हेतु संख्या इत्यर्थ है ना एकत्वादि प्रकारकः एकत्वादि प्रकारक म्हणजे एकत्व आहे एकत्वादि विशेषण प्रकार है ना 1 प्रकार 2 प्रकार 3 प्रकार असं समजा है ना म्हणजे एकत्व आदी व्यवहार जो होतो त्याला मग कसा व्यवहार त्याचं उदाहरण देत आहे एकत्वादी प्रकारक यह व्यवहार एकत्वादी जो प्रकारचा जो व्यवहार आहे जसा कसा एक दौ है ना 1 2 असा व्यवहार होतो की नाही इत्याद्यात्मकः इत्याद्यात्मकः एकत्वादि एको दौ इत्याद्यात्मकः तस्य हेतुः 1 2 इत्याद्यात्मक जसा जो व्यवहार होतो ना त्याला कारण 1 2 असा जो व्यवहार होतो 1 2 3 4 15 माणसं आले 10 माणसं तिकडे गेले 5 गायी आहेत 25 काय बैल आहे 25 बैल आहेत 50-60 गाडी आहेत 4-5 कपडे आहेत हे जो व्यवहार आहे या व्यवहाराला कारण कोण आहे संख्या काय इत्यर्थ घटादी वारणा एकत्वादी एकत्व हे शब्द काढून टाकला तर व्यवहार हेतू संख्या व्यवहार हेतू संख्या एवढंच लक्षण राहील व्यवहाराला कारण संख्याची व्यवहाराला जे कारण असतं त्याला संख्या म्हणायचं मग व्यवहाराला कारण व्यवहार करायला कारण घट नाही का घट आहे बकेट आहे पायऱ्या आहेत माणसं आहे सगळे काय व्यवहाराला कारण आहेत मग त्याच्यावर अतिव्याप्ती होईल म्हणून काय टाकायचं एकत्वादी व्यवहार कोणता व्यवहार एकत्वादी व्यवहाराला जे कारण असतं त्याला म्हणायचं संख्या एकत्वादी वारणा घटादी वारणा एकत्व इति है ना एकत्व शब्द टाकलेला आहे कालादी वारणा असाधारण इत्यपिदेयम आणि कालावर अतिव्याप्ती होऊ नये याकरता काय करायचं असाधारण हेतू सुद्धा टाकायचं हेतू नाही नुसतं हेतू दिलाय ना तर हेतूच्या जागा काय करायचं असाधारण हेतू
कारण सर्व पदार्थांना काय कारण आहे? काल कारण आहे की नाही? काल साधारण कारण आहे की सर्वांचा? मग काल कारण असल्यामुळं तर पण तो कसा कारण आहे? साधारण कारण आहे, असाधारण कारण नाही. आणि संख्या कशी आहे? एकत्वादी व्यवहाराला असाधारण कारण, म्हणून असाधारण शब्द टाकला पाहिजे म्हणतात. एक कालादी वारण आहे असाधारण इत्यपि देयम. ननु संख्या अवधी अस्ति न वा इति अतः आह. प्रश्न केला ननु. संख्या जी आहे, संख्याला अवधी म्हणजे मर्यादा आहे किंवा नाही? संख्याला काय मर्यादा आहे की नाही? हो नाही, तर तेच सांगतात. आहे की नाही ते सांगतात. त्याचा काय केलेला आहे? एकत्वादिती आहे म्हणे. संख्या काय? एकत्वादिकापासून कुठपर्यंत आहेत? परार्धापर्यंत. एकापासून कितीपर्यंत आहेत? परार्धापर्यंत. आता परार्धापर्यंतच व्यवहार होतो, लय तर लय. याच्या पुढे काय व्यवहार होणार आहे बा? म्हणून तशी संख्या कशी अनंत आहे, परंतु व्यवहार कितपर्यंत होतो? व्यवहाराला कारण की कुठपर्यंत आहे? परार्धापर्यंत. त्याच्या पुढे कोण व्यवहार करणार आहे? आलं का लक्षात? परार्ध म्हणजे एकावर 18 शून्य. एकावर किती शून्य? 18 शून्य. ते आता पहा 18 शून्य होतात का नाही? कमी जास्ती होते का? 17 होतात की 18? पहा, मला पक्क काय लक्षात येईल 18 का 17. श्लोक देतात. तथाच एकम दशम शतम चैव सहस्रमयुतम तथा. म्हणा. एकं दशशतं चैव सहस्रमयुतं तथा. लक्षं च नियुतं चैव कोटिरर्बुदमेव च. लक्षं च नियतं चैव रर्बुदमेव च. कोटिरर्बुदमेव च. वृन्दं खर्वो निखर्वश्च. वृन्दं खर्वो निखर्वश्च. शङ्खः पद्मश्च सागरः. शङ्खः पद्मश्च सागरः. अन्त्यं मध्यं परार्धं च. अन्त्यं मध्यं परार्धं च. दशवृद्धया यथाक्रमः. दशवृद्ध्या यथाक्रमः. यथाक्रमान 10 वाढीत जायचं है ना. तसं एकावर शून्य टाकल्यावर किती होणार? 10. 10वर एक शून्य टाकला पुन्हा किती होणार? 100. आणि 100वर एक शून्य टाकल्यावर किती होणार? सहस्त्र म्हणजे 1000. आणि 1000वर एक शून्य टाकल्यावर काय होणार? अयुत. अयुतावर एक शून्य टाकल्यावर पुन्हा लक्षम. आता लिहा एक शून्य टाकीत राहा. टाकला का? किती शून्य झाले? टाकला 100. कधी 10,000 लिहिते बघून. आयुतम लाख झाले का? आता किती? 10,000 झाले का? 10,000 झाले. पाहू नीट. झाले 10,000. लक्षम. आता एक शून्य टाका. लक्षम च नियुतम. एक शून्य टाक नियुत. पुन्हा एक शून्य टाक कोटी. पुन्हा एक शून्य टाक अर्बुद. एकच वाढवून पुढे हो. पुन्हा एक शून्य टाकला अर्बुद. कोटी अर्बुद झालं. पुन्हा एक शून्य टाक वृंद. पुन्हा एक शून्य टाका खर्व. पुन्हा एक शून्य टाका निखर्व. पुन्हा एक शून्य टाकून शंख. पुन्हा एक शून्य टाका पद्म. पुन्हा एक शून्य टाका सागर. पुन्हा एक शून्य टाका अंत्य. पुन्हा एक शून्य टाका मध्य. पुन्हा एक शून्य टाका परार्ध. परार्धापर्यंत संख्या आहेत ना, एकापासून परार्धापर्यंत. किती झाले रे शून्य? आता शून्य वाढव. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 शून्य. एकावर किती शून्य? 17 शून्य. एकाला धरून 18. 10. तर किती संख्या ही किती झाली? परार्ध. एकावर 17 शून्याला काय म्हणतात? परार्ध. तर पद्म किती शून्य? पद्म किती शून्यावर आला? पद्म कुठे गेला? 1 2 3 4 5 6 7 8 9. 5 6 7 8 9 10 11 12 13. 13. म्हणजे एकावर 13 शून्य असे किती होते?
पद्म 18 पद्म वानर होते. कुठं होते? प्रभू रामचंद्राच्या सैन्यात किती होते? 18 पद्म. खरबूजे घे. 18 पद्म म्हणजे किती? एकावर किती शून्य? 13. एकावर 13 शून्य असे 18. नुसतं 18 पद्म म्हणतात, पण त्याचं गणित कोणा लावलं? इति महदुक्ते हे परार्धपर्यंत एव संख्या. अशी सगळ्यात मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे? परार्धपर्यंत संख्या आहे. इति भाव, असा भाव. संख्या अनंत आहे पण व्यवहार कितीपर्यंत होतो? परार्धापर्यंत.